पश्चिम बंगालच्या निवडणुकीत पराभवानंतर आता एक नवा हाय व्होल्टेज ड्रामा सुरू झालाय। ममता बॅनर्जींनी संकेत दिलेत की त्या राजीनामा देणार नाहीत। भाजपनं 100 जागा धोक्यानं जिंकल्यात, त्यामुळे राजीनामा देण्याचा प्रश्नच येत नाही असा पवित्रा दीदींनी घेतलाय। पण जर ममता बॅनर्जींनी खरोखरच राजीनामा दिला नाही तर काय होईल? बंगालमध्ये राष्ट्रपती राजवट लागू होणार की दीदींना खुर्चीवरून खेचलं जाणार? नमस्कार, मी सारिका। सर्वात आधी हे समजून घ्या की निवडणुकीचे निकाल जाहीर झालेत आणि निवडणूक आयोगानं अधिसूचना सुद्धा काढली आहे। घटना तज्ञांच्या मते जर ममता बॅनर्जींनी राजीनामा दिला नाही तर ते थेट संविधानाचा अवमान ठरेल, कारण जोपर्यंत एखादं न्यायालय हे निकाल रद्द ठरवत नाही तोपर्यंत निवडणूक आयोगाचा निकालच अंतिम असतो। आता प्रश्न उरतो की जर दीदी अडून बसल्या तर राज्यपाल काय करतील? राज्यपालांकडे या परिस्थितीत एकच ब्रह्मास्त्र उरतं, ते म्हणजे सरकार बरखास्त करणे। जनादेश संपला असतानाही मुख्यमंत्री पद सोडत नसतील तर राज्यपाल घटनात्मक तरतुदीनुसार कारवाई करू शकतात। पण मित्रांनो, खरी गंमत पुढे आहे। ममता बॅनर्जींनी राजीनामा दिला काय किंवा नाही दिला काय? बंगालच्या विद्यमान विधानसभेचा कार्यकाळ 7 मे रोजी संपतोय। याचा अर्थ असा की 8 मेला ममता बॅनर्जी आपोआपच मुख्यमंत्री राहणार नाहीत। संविधानाच्या तरतुदीनुसार त्यांचं पद त्या दिवशी संपुष्टात येईल। मग नवीन सरकारचं काय? तर विद्यमान मुख्यमंत्र्यांच्या राजीनाम्याशिवायही राज्यपाल नवीन मुख्यमंत्र्यांची नियुक्ती करू शकतात आणि त्यांना शपथ देऊ शकतात। म्हणजे ममता दीदींच्या राजीनाम्याचं नवीन सरकार स्थापनेत कोणताही अडथळा येणार नाही। हो, ममता बॅनर्जींना निकालाला कोर्टात आव्हान देण्याचं पूर्ण स्वातंत्र्य आहे। निकाल जाहीर झाल्यापासून 30 दिवसांच्या आत त्या न्यायालयात दाद मागू शकतात, पण तोपर्यंत त्यांना सत्तेतून पाय उतार व्हावंच लागेल। खरोखरच बंगालमध्ये काही मोठा पेच निर्माण होणार का? तुम्हाला याबद्दल काय वाटतं हे आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा। आणि हो, पॉलिटिकल महाराष्ट्रला सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।